आपल्यासोबत सुनील यादवजी यांना आपण विसरू शकत नाही. त्यांचा परिवार आपल्यासोबत आहे आणि या ठिकाणी त्यांची मुलगी दिशा या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. काय सांगा, ज्या पद्धतीने आज पप्पांची आठवण नक्कीच येणार आणि ज्या पद्धतीचं पप्पांचं अर्ज राहिलेलं काम हे पूर्ण आपण हातात घेण्यासाठी तयार झाला आहात. आईने खूप मेहनत केलेली आहे. आता निवडणूक लढवायची आहे, काय तयारी कशी वाटते, मनात काय भावना आहे? नमस्कार, माझं नाव दिशा संध्या सुनील यादव. मला आज इथे सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद बघून खूप माझं मन भरून आलंय. मला माझ्या पप्पांची आज खूप आठवण येते, पण मी त्यांचं अधुरं सोडलेलं काम तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी इथे पूर्ण करेन. वॉर्ड नंबर 80 मध्ये आईने खूप मेहनत केलेली आहे. पप्पांच्या नंतर मतदारांकडे मत मागताना कशा पद्धतीने आपण काय सांगाल, कशी भावना मनात आहे? जसं माझ्या वडिलांनी इथे काम केलंय, माझ्या आईने इथे काम केलंय, तसंच मी तुमची मुलगी म्हणून 80 वॉर्डमध्ये मीही तुमचं तसंच काम करीन. फक्त तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे. संध्याकाळी आज खरंच तुम्ही तुमच्या घरचे आपले पती सुनील यादवजी यांच्या नंतर जो वॉर्ड सांभाळला हे खरंच कौतुकास्पद आहे आणि तो वॉर्ड आज तुम्ही हातात घेतला आहे. निवडणूक लढवण्यासाठी तुम्ही जात आहात, कशा मनात भावना आहे? खर तर आज सुनीलजी असायला हवे होते, पण आज ते नाही आहेत. पण खरंच त्यांनी आज बघितलं असेल की ह्या वॉर्ड मध्ये जी मी तयारी केली आहे आणि त्यांनी जी इथे रोप उगवलेलं आहे किंवा इथे जी कामं केलेली आहेत त्या कामाला मला पुढे घेऊन जायचं आहे आणि त्यांचा आशीर्वाद मला नेहमी असेल. खरं तर मला काल त्यांची खूप आठवण आलेली की अशा वेळी वाटलेलं की काय आपण आज आपल्या बरोबर कोण आहेत. पण मला एवढं माहितीये सुनीलजींनी जी माणसं सोडली आहेत, ज्या कार्यकर्त्यांना त्यांनी तयार केलंय, त्यांनी मला एकच सांगितलं की ताई आम्ही तुमच्या पाठी आहोत, जे करायचंय ते करा, पण आपण हा वॉर्ड आपण सोडला नाही पाहिजे. आणि आज त्यांच्या हिमतीने आज मी इथे उभी आहे.